हॅलो गाईज. जेजुरी दर्शनाचा हा दुसरा व्लॉग आहे. पहिल्या पार्टमध्ये मी एक प्रश्न विचारला होता की जेजुरीमध्ये नवरा बायकोला 5 पायऱ्या उचलून घेऊन का जातात. त्याचं उत्तर मी या व्लॉगमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवविवाहित जोडपं जेजुरीला आलं की नवरा बायकोला उचलतो, कारण ही फक्त प्रथा नाही तर खंडेरायाच्या साक्षीने आयुष्यभर साथ देण्याचं आणि संसारातील ओझं सोबत पेलण्याचं हे प्रतीक आहे. म्हणून आजही ही परंपरा जपली जाते. गडावर छोटे छोटे खूप मंदिर आहेत. आई तुळजाभवानी मंदिर, शंकराचं मंदिर, तसंच म्हाळसा देवींचंही मंदिर आहे. म्हाळसा देवीच्या मंदिरामध्ये ही भव्य अशी शिळा दिसून येते. या शिळेला म्हाळसा शिळा म्हणून ओळखले जाते. लोककथेनुसार असे म्हणतात, जेव्हा खंडोबांनी बानाईशी विवाह केला तेव्हा म्हाळसा देवी रुसल्या आणि या ठिकाणी येऊन स्थिर झाल्या आणि हीच जागा पुढे म्हाळसा शिळा म्हणून ओळखू जाऊ लागली. आजही भाविक इथे येऊन नात्यात प्रेम, सुख, शांती आणि आशीर्वाद मागतात. यानंतर आम्ही गेलो बानाई मंदिराकडे. खंडोबांनी बानाईशी विवाह केल्यानंतर बानाईचंही जेजुरीत विशेष स्थान निर्माण झालं. मंदिराच्या कडेला असणाऱ्या या छोट्या छोट्या दगडांना लोक बानाईच्या मेंढ्या म्हणतात. लोककथेनुसार या दगडांमध्ये बानाईच्या मेंढपाळ जीवनाची आठवण जपली आहे. म्हणून ही जागा फक्त मंदिर नाही तर प्रेम, लोककथा आणि श्रद्धेची जिवंत कहाणी आहे. एक कथा, एक परंपरा आणि खूप आठवणी घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. तुम्हाला हा जेजुरी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.